गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या सत्रात आपण 22 आणि 23 असे दोन श्लोक बघितले होते 14व्या अध्यायातले. आज आपण 24व्या श्लोकापासून पुढे सुरू करूया. गुणातीताची लक्षणं सुरू आहेत आपली. करेक्ट. समदुःख सुख स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीरः तुल्यनिंदात्मसंस्तुतिः. सुखदुःखाचे ठिकाणी समान दृष्टी ठेवणारा, स्वस्वरूपी स्थित, माती दगड व सोनं ही सारखीच मानणारा, ज्याची आत्मबुद्धी अभंग आहे असा स्वतःची निंदा स्तुती समान मानणारा हा आहे गुणातीत. त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तरी वस्त्रासी पाठीपोटी नाही सुता वाचुनी किरीटी ऐसे सुये दिठी चराचर मद्रूपे. तर अर्जुना, वस्त्राच्या आत बाहेर जसं सुताशिवाय काहीच नसतं त्याप्रमाणे चराचरासहित सर्व विश्व मद्रूप आहे असं तो पाहतो. मागच्या वेळेस आपण केमिस्ट्रीचं उदाहरण बघितलं होतं की ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स ह्या तिन्ही गोष्टी ज्या संख्येत आणि ज्या विशिष्ट प्रकाराने एकत्र येतात त्यानुसार त्या पदार्थाचा गुणधर्म, रूपरंग हे सगळं बदलत असतं. परंतु मूलभूत पदार्थ म्हणजे एक जड वस्तू आहे, एक पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि एक निगेटिव्हली चार्ज आहे. अशा तीन वस्तू एकत्र होऊन कुठलाही पदार्थ तयार होतो. त्याचप्रमाणे कुठलंही वस्त्र जर बघितलं तर त्या वस्त्रामध्ये दोरे असतात, इंडिव्हिज्युअल तंतू. आणि त्याच्याही पेक्षा सूक्ष्म जर आपण बघितलं तर मग काय, कापूस असतो सगळ्याच्यात, म्हणजे जे काही मटेरियल असेल ते. आणि त्याच्याही पेक्षा सूक्ष्म जर बघितलं तर मग मॉलिक्युल्स असतात, ॲटम्स असतात. आणि मग त्याच्यापेक्षा सूक्ष्म म्हणजे आता आपण जे बघितलं तेच. सो एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू सम बेसिक फंडामेंटल एलिमेंट्स किंवा कॉन्स्टिट्युएंट्स. तर ती जी मूलभूत तत्व आहेत त्या तत्वांवरच आधारित हे सगळं विविधतेने नटलेलं जग निर्माण झालेलं आहे. लेट अस शेअर द स्क्रीन अगेन. सुखदुःखाचे ठिकाणी हे तर आपण बघितलं ना. तर अर्जुन, हा वस्त्राच्या आत बाहेर जसं सुताशिवाय काहीच नसतं त्याप्रमाणे चराचरासहित सर्व विश्व मद्रूप आहे असं तो पाहतो. म्हणून सुखदुःखा सरिसे कांटाळे आचरे ऐसे रिपुभक्ता जैसे हरीचे देणे. म्हणून ज्याप्रमाणे हरीचं देणं भक्तांना आणि शत्रूंना सारखं असतं तसं तो सुखदुःखाला सारख्या ताजव्यात घालून म्हणजे सारखं मानून वागतो. हरीचं देणं भक्तांना आणि शत्रूंना सारखं असतं. ह्याच्या मागचा जो अर्थ आहे ना, की जसं आता तुम्ही माझ्या मागे सूर्य बघतात, तर जो सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश फक्त हरीच्या भक्तांवरच पडेल आणि जे हरीला मानत नाही त्यांच्यावर पडणार नाही असं तर नाही होत. जे हरीची कृपा सगळ्यांवर सारखीच असते, परंतु ती कृपा आपण कशी घेतो आणि तिचा आपण उपयोग कसा करतो हे आपल्यावर अवलंबून असतं. सूर्यप्रकाशामध्ये कोणी कुठलंही काम करू शकतं. उजेड जर असला तर उजेडात आपण काही पण करू शकतो, चांगलं पण काम करू शकतो, वाईट पण काम करू शकतो. तर त्याच्यासाठी सूर्य उत्तरदायी आहे का, जबाबदार आहे का? आता पुष्कळदा कसं होतं बघा की हे फेसबुक आहे म्हणा किंवा ट्विटर आहे, हे सगळे सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत ना, ते काय म्हणतात की वी आर ओनली अ प्लॅटफॉर्म. लोक ह्याच्यावर काही पण पोस्ट करू शकतात. विकिपीडिया झालं. तर समजा जो प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतोय तो जर एडिटोरियल करत नसेल तर, आणि हे समसमान लागू होत असेल, सो इफ इट इज इम्प्लिमेंटेड फेअरली, देन द प्लॅटफॉर्म इट सेल्फ इज नॉट लायबल. द पीपल हू पोस्ट थिंग्स ऑन द प्लॅटफॉर्म आर लायबल. म्हणजे तुम्ही दुसरी एक गोष्ट विचार करा की जसं पोस्ट ऑफिस आहे. पोस्ट ऑफिसमध्ये मी जाऊन एक पत्र टाकलं आणि पोस्टाने ते डिलिव्हर केलं, तर मला काय संदेश मिळाला किंवा मला काय पत्र मिळालं त्याच्यामध्ये जे काही लिहिलं असेल त्याच्यासाठी पोस्ट जबाबदार आहे का? त्याच्यासाठी पोस्ट जबाबदार नाही आहे. ज्यांनी ते पत्र पोस्ट केलंय पोस्टाच्या थ्रू तो जबाबदार आहे.
सूर्य जो आहे ना, तो सगळ्यांना सारखी ऊर्जा प्रदान करतो. परंतु त्या ऊर्जेचा आपण वापर कसा करतो? किंवा भगवंतानी सगळ्या सृष्टीवर, किंवा आता आपण पृथ्वीचाच विचार करू. पृथ्वीवर जे 5 तत्व आपल्याला दिसतात, म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. ही जी 5 तत्व आपण बघतो, आपल्या ओळखीची ही सगळी तत्व, तर ही सगळ्यांना सारखीच उपलब्ध आहेत ना? सगळ्यांना सारखीच उपलब्ध आहेत. तर त्याचा वापर कोण कसा करतो, हे त्याच्यावर अवलंबून आहे. ह्या तत्वांकडे त्याचं उत्तरदायित्व नाही. ही भगवंताची कृपा आहे असं समजा तुम्ही. तर भगवंताची कृपा प्रत्येकावर सारखीच असते. हरीची कृपा प्रत्येकावर सारखीच असते, परंतु तिचा उपयोग आपण कसा करतो, हे आपल्यावर अवलंबून आहे. तर जो स्वतःला हरीपासून वेगळा समजतो, तो त्या सगळ्या कृपेचा उपयोग, त्या सगळ्या शक्तीचा उपयोग, त्या सगळ्या संसाधनांचा उपयोग स्वतःला वेगळा मानून स्वार्थासाठी करेल. आणि ज्याला हे लक्षात आलेलं असेल की ही सगळी संसाधनं माझी नसून हरीचीच आहेत. ऋषी काय सांगतो आपल्याला, की हे सगळंच्या सगळं जे विश्व आहे, याच्यामध्ये फक्त ईश्वराचा वास आहे, है ना? ईशावास्यम इदम सर्वम. अशा प्रकारे जर आपण विचार केला, अशा प्रकारे जर आपली श्रद्धा असली, तर आपण सगळ्या संसाधनांचा उपयोग व्यवस्थित करू. अजिबात उधळपट्टी करणार नाही, असं होईल. की 2 पद्धतीने याचा विचार करता येऊ शकतो. आपण ह्याच्या आधी पण बघितलंय थोडंसं एकदा, की जर आपल्याला हे सगळं जे जग दिसतंय बाहेरचं, ते सगळंच्या सगळं आपल्याला ईश्वराच्या कृपेने अनुभवण्याकरता प्राप्त झालेलं आहे. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजिता मागृध कस्य स्विधनम. हा एक विचार झाला. ठीक आहे. म्हणजे काय, की हे आपलं नाही आहे, हे ईश्वराचं आहे सगळं. त्यामुळे हे आपण स्वतःचं आहे असं समजून त्याचा वापर नको करायला. हे दुसऱ्यांनी कोणीतरी आपल्याला वापरायला दिलेलं आहे. तर आपण जेवढं चांगलं वापरता येईल तेवढं ते वापरू. आपल्याला कुठल्या कारणासाठी हे दिलं गेलेलं आहे ह्याचा विचार करून त्याच्यामध्ये आपलं योगदान जे आपण द्यायला हवं, ते देऊन आपण ते वापरू. आणि नंतर मग हे जग जसं आहे तसं किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या परिस्थितीमध्ये आपण इथनं सोडून जाऊ. म्हणजे आमच्या विषयामध्ये आम्ही जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, ते हेच आहे, की हे जग आत्ता जसं आहे आणि जी क्वालिटी ऑफ लाईफ आपली आहे, ती आपल्या नंतरच्या सगळ्या ज्या जनरेशन्स आहेत, त्यांना तशीच किंवा त्याच्यापेक्षा चांगली मिळाली पाहिजे. अशा प्रकारे जर आपण या जगामध्ये राहिलो, ह्या जगाचा किंवा या जगामधल्या संसाधनांचा वापर केला, तर ते योग्य आहे. दुसरा एक विचार असा आहे, म्हणजे हा एक विचार झाला. कोणाला काही बोलायचं का याच्याबद्दल? नाही नाही, मी तुम्ही झाल्यानंतर बोल. हां, ठीक आहे. तर हा आपण या एवढ्या ओवीवरचं थोडंसं चिंतन करू आणि मग नंतर तुम्हाला जर काही त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर बोला. आणि दुसरं असं आहे, की जेव्हा तुम्ही बोलत असाल ना, तेव्हाच फक्त अनम्यूट करा आणि माईक जवळ घेऊन घ्या, म्हणजे जवळ घेऊन बोला. म्हणजे मग आपल्याला ते सगळ्यांना एक बरोबर कळेल आणि हे रेकॉर्डिंग पण बरोबर होईल. चालेल? तर ह्याच्याबद्दल जर विचार आला असेल तर बोला ना, ह्याच्याबद्दल काही हरकत नाही. गो अहेड, अनम्यूट युअरसेल्फ नाही, आणि सांगा. हा हा एक विचार असा आला होता, तर सांगितले की सूत आणि कपडा वेगळं काय नाही. कपडा म्हणजेच सूत आहे. आपण त्याला कपडा म्हणतो. म्हणजे ईश्वराने, म्हणजे परमेश्वराने जग हे दुसरं काय नाही. जग हे परमेश्वराच्या रूपातच आहे. असाही त्याचा अर्थ. जसं हां, की बरोबर आहे ना. करेक्ट आहे. तरंगाने, म्हणजे तरंगाने तलाव किंवा समुद्र, समुद्र पाणीच तरंगामध्ये आहे. बरोबर आहे. तर करेक्ट आहे. तरंग मला, हा, पाणी काढून तरंग दाखवता येते, म्हणजेच ते पाणी आहे. तसं जग म्हणजेच ईश्वर आहे. हा पण एक विचार. करेक्ट. तर हा आता पण आता आपण जे विचार केला ना, हे ईशावास्यम इदम सर्वम, की हे सगळंच्या सगळं जग जे आहे, हे ईश्वराने परिपूर्ण आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ईश्वराचा वास आहे. ह्याच्या हा
आधारामध्ये ईश्वर आहे. ईश्वरच हं. अनेक रूपांनी नटून आपल्यासमोर उभा आहे. याच्याबद्दल हां. भगवंतांनी आपल्याला आय थिंक 10व्या अध्यायामध्ये सांगितलं होतं ना, की ही माझी विभूती आहे, ती विभूती माझी आहे, विभूती विभूती आहे. आहे. करेक्ट? हां, विभूती आहे. हां. येस. हं. व्हेरी गुड. आय थिंक विजय दादांना काही सांगायचं. विजय गोंगले आपल्याला काही सांगायचं का? आपण अनम्यूट केलं होतं 1 मिनिटापूर्वी. वुड यू लाइक टू से समथिंग? नाही? नाही, नाही. चुकून झालं होतं. बरं, बरं. हरकत नाही. एनिवे सो लेट्स गो फॉरवर्ड. ज्याप्रमाणे हरीचं देणं भक्तांना आणि शत्रूंना सारखं असतं, तसं तो सुख-दुःखाला सारख्या ताजव्यात घालून सारखं मानून वागतो. सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी सापेक्ष जगतामध्येच फक्त घडतात. आपण जेव्हा झोपलेलो असतो रात्री, तेव्हा आपल्याला न या सापेक्ष जगामधल्या सुखाचा अनुभव येतो, न या सापेक्ष जगामधल्या दुःखाचा अनुभव येतो. दोन्हींच्या पलीकडे असतो आपण. कारण तेव्हा आपण आपल्या स्वरूपामध्ये स्थित असतो. परंतु आहोत हे आपल्याला कळत नाही. असतो खरं आपण त्याच्यामध्ये. परंतु जेव्हा झोपेतून जागे होतो, निसर्गाच्या नियमांप्रमाणे किंवा प्रकृतीच्या कृपेमुळे, मायेच्या कृपेमुळे, तेव्हा आल्याबरोबर पुन्हा आपण आपल्याच देहासोबत, ह्या जगासोबत, आपल्या देहासोबत तादात्म्य करतो. म्हणजे काय की आपल्याला असं वाटतं की आपण हा देह आहोत आणि आपल्याला सगळं जग दिसतं. जे काल रात्री आपल्याला आठवत होतं तेच आत्ताही दिसतं सकाळी. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे जग खरं आहे. पण ते तर बदललेलं आहे ना. तर जी गोष्ट बदललेली आहे, जी गोष्ट सारखी बदलते आहे, ती अल्टिमेटली सत्य नाही असू शकत. आपल्याला जागेपणामध्ये जग सत्य वाटेल आणि तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे जग म्हणजे आपल्या उपभोगाचं साधन. तर ती आपली मूलभूत चूक आहे. तर त्याच्यामधनं आपण आपल्याला जेवढं आवश्यक असेल तेवढं अवश्य घ्या. काहीच हरकत नाही घ्यायला. भूक लागली असेल तर तेवढं जेवा तुम्ही. नंतर पुन्हा भूक लागेपर्यंत थांबा. सिंपल. ठीक आहे. लेट्स गो टू द नेक्स्ट वन. एरवी तरी सहजे सुख दुःख तैची सेविजे देहजळी होईजे मासोळी जय. सहज विचार करून पाहिलं तर देहरूपी जलामध्ये जेव्हा मासोळी होऊन राहावं म्हणजे पूर्ण देह तादात्म्य घ्यावं, तेव्हाच सुख दुःख भोगावं लागतं. जर आपण स्वतःला देह मानलं, तरच देहाचं दुःख हे माझं दुःख आहे असं मी समजेन. नाहीतर देहामध्ये बदल घडत असतात. देहामध्ये दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही आणि देहामध्ये दुःख होऊ नये याचा प्रयत्न आपण करायला पण पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला 6व्या अध्यायामध्ये सांगितलं होतं भगवंतानी, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु. किंवा आपल्याला दुसरा एक श्लोक माहिती आहे किंवा दुसरा एक सुभाषित माहिती आहे की शरीरम आद्यम खलु धर्म साधन. म्हणजे आपलं शरीर जे आहे ते स्वस्थ असणं, निरोगी असणं, कार्यक्षम असणं हे आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे. आपल्या शरीरामध्ये काही व्याधी नसाव्या, शरीरामध्ये काही दुःख होऊ नये, शरीर नेहमी आपली साथ द्यावं किंवा शरीराने आपली साथ द्यावी असं आपल्याला असायला हवं. तरच तर आपण दुसरं काही करू शकू ना. नाहीतर आपण इथे गीतेच्या क्लासला येऊन बसू आणि मग आपलं समजा डोकं दुखत असेल किंवा पाठ दुखत असेल, पाय दुखत असतील, तर आपलं सगळं लक्ष त्याच्याकडे जाईल. गीतेच्या चिंतनामध्ये आपलं लक्ष नाही लागणार. त्यामुळे हे गीता चिंतन म्हणा किंवा वेदांत चिंतन, हे जोपर्यंत आपलं शरीर निरोगी नाही आहे आणि आपल्या बाजूची परिस्थिती अनुकूल नाही आहे, तोपर्यंत नाही होऊ शकत. म्हणजे ज्या व्यक्तीला खायला प्यायला नाही आहे व्यवस्थित किंवा ज्यांच्याकडे घालायला काही वस्त्र नाही आहे, राहायला काही जागा नाही आहे, ज्यांच्या मूलभूत गरजा अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत, त्यांच्यासाठी हा वेदांत नाही आहे. त्यांच्यासाठी गीता पण नाही आहे. परंतु आपल्या देशामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये अशा लोकांना देखील धर्मावर किंवा देवावर विश्वास आहे किंवा असतो किंवा असत राहत आलेला आहे आत्तापर्यंत.
इतक्या सगळ्या काळामध्ये. ही किती भाग्याची गोष्ट आहे. समजा एखाद्या व्यक्तीकडे संसाधनं नसतील आणि नाईलाजास्तव त्यांनी एखाद्या गोष्टीची चोरी केली, तर ती आपण चोरी आहे असं मानू पण नाही शकणार. परंतु तरी देखील अशा प्रकारचे लोक देखील ज्याला खायला देखील व्यवस्थित मिळत नाहीये, त्याला समजा आपण जाऊन गीता शिकवतो म्हटलं किंवा वेदांत सांगतो म्हटलं तर दॅट इज अ क्राईम. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याजवळ काही पण नाहीये आणि आपण समजा आपल्याला भूक लागलेली आहे म्हणून काहीतरी कुठून तरी घेतलं, तर ते पाप नाहीये असं मी म्हणेन. पण तरीसुद्धा आपल्या इथल्या लोकांमध्ये एवढी धार्मिकता आहे की अगदी नाईलाज जरी असला तरी सुद्धा मागून खातील परंतु चोरून नाही खाणार. म्हणजे आपल्या देशामध्ये भिकारी जास्त आणि चोर कमी असं असू शकतं. दुसऱ्या कुठल्या देशामध्ये भिकारी कमी आणि चोर जास्त असंही असू शकतं. हे कितीही काहीही परिस्थिती जरी असली ना तरी सुद्धा आपली जी वस्तू नाही आहे ती बळजबरी कोणाकडनं घेणं हे धर्मानुसार नाही आहे. हे आपल्या DNA मध्येच आहे. दिस इज कॉल्ड हो. स्पिरिच्युअलिटी. हां, बोला मदन दादा. संत संत गाडगेबाबा 5 घराची माधुकरी मागायचे दररोज. हां, हां. आणि मग तिथे 5 घरात मिळेल तेवढंच खायचं. बरं. पण दिवस काम संत करायचं, गाडगे 5 बाबा म्हटलं घराची का आपण? माधुकरी संत मागायची. गाडगे ते बाबा? हां, संत गाडगेबाबा. बरं. तुमच्या इथनं ना तुमचं कनेक्शन खूपच इन्कन्सिस्टंट आहे. त्यामुळे बरोबर ऐकू येत नाही आवाज. तर तुम्ही कुठेतरी अ, जिथे नेटवर्क चांगलं असेल तिथे येऊन बसता का? एनिवे बघू आपण. एक मिनिट. नो, नो प्रॉब्लेम. सो विल कंटिन्यू. तुम्ही जेव्हा याल चांगल्या जागी त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा बोलू. नो इश्यूज. तर लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. सहज विचार करून पाहिलं तर देहरूपी जळामध्ये जेव्हा मासोळी होऊन राहावं म्हणजे पूर्ण देह तादात्म्य घ्यावं तेव्हा सुख-दुःख भोगावं लागतं. जर देहापेक्षा वेगळं मी आहे असं मला कळलं, तर देहाकडे तटस्थ वृत्तीने बघायची माझी वृत्ती तयार होईल. राईट? देह जो आहे तो सारखा बदलतो आहे. आधी लहान होता, मग तो तारुण्यात आला, नंतर मग आता वार्धक्यात कडे चाललेला आहे आणि मग नंतर हा देह नष्ट पण होणार आहे. परंतु मी देह नाही आहे, एवढंच फक्त आपल्याला गीतेकडनं शिकायचं आहे. जेव्हा आपण देह आहोत असं मानू, तेव्हा सुख-दुःख देहाला जे होईल, ते आपण भोगूच. म्हणजे पीडा होईल. अरे काहीच नाही झालं, सगळं ठीक जरी असलं, तरी सुद्धा भूक तर लागेल ना. तर खावं लागेल. भूक नाही भागली, तर मग कष्ट होतील. तर ते सुद्धा करण्यासाठी धर्मानुसार आचरण हे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला शिकवलं गेलं आहे आणि आपण ते पाळतो. दॅट इज स्पिरिच्युअलिटी. आता ते तव तेणे सांडिले, आहे स्वस्वरूपेसीची मांडिले, सस्यांती निवडिले बीज जैसे. ज्याप्रमाणे मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावे, त्याप्रमाणे आता त्याने ते देह तादात्म्य टाकलं आहे व तो आपल्या आत्मस्वरूपाने स्थिर राहिला आहे. गुणातीत जो आहे त्यांनी आपण देह आहोत हा आपल्या मनातला जो भ्रम आहे तो पूर्णपणे काढून टाकलेला आहे. त्यामुळे देह त्याच्या वाटेने चाललेला आहे. देह वार्धक्यातून शेवटी वृद्धावस्थेतून शेवटी तो चालला पण जाईल, परंतु मी देह नाही हे त्याला कळलेलं आहे. अशा प्रकारे जर राहिलो आपण तर देह सुटला तरी सुद्धा आपल्याला त्याचं दुःख नाही होणार. का वोघ सांडूनी गांग, रिघोनी समुद्राचे अंग, निस्तरली लगबग खळाळाची. गंगेच्या पात्राला सोडून आणि समुद्राच्या पात्रात प्रवेश करून आपली खळबळ वाहण्याची लगबग नाहीशी केली. गंगा जी आहे ती खळबळ खळबळ करत हिमालयापासून ते सागरापर्यंत येते.
सागरामध्ये आल्यानंतर गंगा शांत होते. त्याचप्रमाणे हा जो गुणातीत आहे, त्याच्या मनातली सगळी खळबळ शांत झालेली, तो त्याच्या स्वरूपामध्ये स्थित झालेला आहे. त्यामुळे ह्याच्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची चंचलता, कुठल्याही प्रकारची खळबळ उरलेली नाहीये. देवी आपणपाची जया, वस्ती झाली जगा धनंजया, तया देही अपैसया सुख तैसे दुःख. अर्जुना, त्याप्रमाणे ज्याची वस्ती आपल्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपी झाली, त्याला सहजच देहामध्ये जसं सुख तसंच दुःख असतं. म्हणजे तो सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींना सारखं मानतो. त्या दोन्हींमुळे तो विचलित होत नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाजो. रात्री तैसे पाहले, हे धारणा जेवी एक झाले, आत्माराम देही आतले द्वंद्व तैसे. जशी रात्र तसंच उजाडणं. हे खांबाला जसं एकसारखं असतं, त्याचप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेल्या गुणातीतास देहाला व्यापून असणारी सुखदुःखादी द्वंद्वे अशी आहेत, म्हणजे सारखीच आहेत. रात्र उजाडणं, रात्र तसंच उजाडणं, म्हणजे रात्र झाली काय आणि उजाडलं काय. आता तुम्ही बघा की माझ्या मागे तुम्हाला हा पूल दिसतो ना, मोठा पूल. आता ह्या पुलाचा हा मोठा खांब आहे बघा. मला दाखवतो. हा हा जो खांब आहे ना, पुलाचा खांब जो आहे इथून इथपर्यंत, हा पुलाचा खांब रात्री पण तसाच आहे आणि सूर्य उजाडल्यावर पण तसाच आहे. तर काय फरक पडतो ह्या पुलाला किंवा या पुलाच्या खांबाला? तो जो जसा आहे तसाच आहे. त्याचप्रमाणे गुणातीत जो आहे, तो सुख आणि दुःख, रात्र आणि दिवस या दोन्हींना सारखाच मानतो. पै निद्रिताचेनी अंगेशी, सापू तैशी उर्वशी, देवी स्वरूपस्था सरिशी देही द्वंद्वे. ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाच्या अंगावर जसा साप तशीच उर्वशी, त्याप्रमाणे आत्मस्वरूपी ज्याची वस्ती झाली आहे त्यास देहात द्वंद्वे सारखी आहेत. समजा आपण झोपलेलो असलो, खरंच पूर्णपणे झोपलेलो असलो, तर आपल्या अंगावर समजा साप पडला तरी आपल्याला काही फरक नाही पडणार. आणि आपल्या अंगावर समजा उर्वशी पडली, म्हणजे वन ऑफ द एंजल्स, अप्सरा. आमचे गुरुजी एक अप्सराबद्दल एक गोष्ट सांगतात की हिंदीमध्ये आपल्याला ऑफिसर्स जे असतात ना, त्यांना अफसर म्हणतो आपण, अफसर आणि अप्सरा. अफसर आणि अप्सरा. तर ह्या अप्सरा ज्या आहेत, त्यापैकी एक समजा आपल्या अंगावर पडली, तरी समजा आपण झोपेत असलो तर आपल्याला काहीच फरक नाही पडणार. त्याचप्रमाणे हा गुणातीत जो आहे, त्याच्या देहावर किंवा त्याच्या मनावर सुख आणि दुःख, पीडा किंवा प्लेजर, पेन और प्लेजर, ह्या दोन्ही गोष्टी जर पडल्या ना, तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही फरक नाही पडत. आणि खरं सांगायचं तर गुणातीत पुरुष किंवा परब्रह्म परमात्मा, ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. दे आर वन अँड द सेम थिंग. अँड व्हॉट आर दोज? दॅट इज अवर ओन इसेन्शियल सेल्फ. आपलं जे स्वरूप आहे त्याच्यावर कशाचाच प्रभाव पडत नाही, परंतु ते स्वरूप जे आहे त्याच्या आधारावरच हे सगळं उभं आहे. आणि ते स्वरूप जे आहे ते सत्स्वरूप पण आहे आणि चित स्वरूप पण आहे. सो इट इज एक्झिस्टन्स एज वेल एज नॉलेज. अँड नॉट ओनली दॅट, वेन इट इज कम्प्लिटली एक्झिस्टन्स अँड कम्प्लिटली नॉलेज, इट इज कम्प्लिटली ब्लिस एज वेल. सत, चित आणि आनंद, ह्या तिन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणोनी तयाच्या ठाई, शेणा सोनया विशेष नाही, रत्ना गुंडेया काही निळिजे भेदू. म्हणून त्याच्या ठिकाणी शेण आणि सोनं यात कमी अधिकपणा नाही, आणि रत्न आणि दगड याच्यामध्ये सुद्धा त्याला काही फरक वाटत नाही. दोन्ही त्याच्या दृष्टीने सारखेच आहेत. कारण की दोन्हींपैकी कुठलीही गोष्ट आपण आपल्यासोबत नाही घेऊन जाऊ शकणार ना. त्यांचा इथे ह्या सापेक्ष जगतामध्ये उपयोग आहे, परंतु आपण त्यांना घेऊन जाऊ शकत नाही. वी कॅनॉट टेक एनिथिंग फ्रॉम हिअर वेन वी गो फ्रॉम हिअर. घरा येवो पास्वर्ग, का वरी पडो वाघ, परी आत्मबुद्धीसी भंग कदा नव्हे. घराला स्वर्ग येवो किंवा त्याच्या अंगावर वाघ उडी घालो, परंतु त्याच्या आत्मबुद्धीला केव्हाही भंग होत नाही.
किती उदाहरणं दिली पहा ज्ञानदेवांनी आपल्याला, की चांगलं जरी घडलं तरी सुद्धा काही फरक पडत नाही आणि वाईट घडलं तरी सुद्धा काही फरक पडत नाही. निवटले न उपवडे, जळी नले न विरुढे, साम्यबुद्धी न मोडे तया परी. ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य जागा होत नाही किंवा जळलेल्या बीजाला अंकुर फुटत नाही, त्याचप्रमाणे आपली म्हणजे त्याची आत्मैक्य बुद्धी मोडत नाही. आपली जर आत्मैक्य बुद्धी असली तर बीजाला अंकुर फुटावा त्याप्रमाणे आपल्या मनामधनं इच्छेचा अंकुर फुटून आणि कर्म करण्याची वृत्ती किंवा रजोगुणाची वृत्ती अजिबात निघणारच नाही बाहेर. इच्छेचा अंकुर फुटणं म्हणजे काय की पहिलं जे अज्ञान होतं त्याच्यामुळे मला असं वाटतंय की मला काहीतरी करायचं आहे. सो दॅट इंटरेस्ट इन डुईंग समथिंग, दॅट अर्ज टू डू समथिंग, दॅट इज रजोगुण. पण गुणातीत जो आहे तो ह्याच्या पलीकडे. सो ही इज नॉट गोइंग टू बी अफेक्टेड बाय बीज आणि अंकुर. आणि ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य जागा होत नाही, कसं जागा होईल? त्यातनं प्राण तर चालला गेलेला आहे. सो ही विल नॉट वेक अप अगेन. हा ब्रह्मा ऐसेनी स्तविजो, का नीच म्हणोनी निंदिजो, परी नेणे जळो विझो, राखोंडी जैसी. हा ब्रह्मदेव आहे असं म्हणून त्याची स्तुती केली अथवा नीच म्हणून त्याची निंदा केली, पण राख जशी जाणं अथवा विझणं जाणत नाही, तैसी निंदा आणि स्तुती. नये कोणेची व्यक्ती, नाही अंधारे कावाती सूर्या घरी. त्याचप्रमाणे निंदा आणि स्तुती ही खेद, म्हणजे निंदा आणि स्तुती ही खेद आणि संतोष अशा कुठल्याही स्वरूपाने व्यक्त होत नाहीत. म्हणजे समजा आपली कोणीतरी निंदा केली तर खेद आणि स्तुती केली तर आनंद, तर अशा प्रकारे ती व्यक्त नाही होत. निंदा केली तर एक आणखीन आमचे गुरुजी आम्हाला सांगतात गोष्ट, की एक संत होऊन गेले की त्यांना कोणीतरी येऊन काहीतरी बोललं, तर ते तर काही विचलित नाही झाले. नंतर जो बोलणारा होता तो बोल बोल बोलून आणि चालला गेला. नंतर त्या संतांचा गुरुजींचा एक शिष्य जो होता तो येऊन यांना म्हणाला की आता मी त्याला जाऊन जरा दाखवून येतो, मैं उसको दिखा के आता. त्यामुळे क्या दिखाओगे? त्यांनी समजा मला शिव्या दिल्या असतील देह समजून, तर मी देखील माझ्या देहाला शिव्याच देतो. आणि त्यांनी समजा मला आत्मा समजून शिव्या दिल्या असतील, तर त्याचा आणि माझा आत्मा वेगळा नाही आहे. त्यामुळे तो स्वतःला काही पण म्हणू शकतो. अद्वैतावर जर निष्ठा असेल तर असं राहता आलं पाहिजे. आणि एवढी हिंमत पण पाहिजे. पण जर खरंच निष्ठा असेल तर त्याच्यामध्ये हा जो तर्क दिलेला आहे हा अतिशय योग्य आहे. म्हणजे देहबुद्धीनी समजा मला कोणी शिव्या दिल्या तर देहाला तर मी स्वतः पण शिव्या देतो. कारण की हा देह जो आहे तो सारखा बदलतोय आणि एक दिवस जाणार पण आहे. त्या देहावर जर माझं सगळं सुख अवलंबून असलं तर देह जेव्हा जाईल किंवा जायची जेव्हा भीती माझ्या मनात असेल तेव्हा मला दुःख होईल ना. त्यामुळे देह ही स्तुती करण्याची गोष्ट नाहीच आहे. त्यामुळे देह समजून जर कोणी त्याला शिव्या दिल्या तर ठीक आहे, देहाला मी पण शिव्या देतो. आणि जर आत्मा समजून काही बोललं गेलं असेल तर त्याचा आत्मा आणि माझा आत्मा ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. त्यामुळे तो त्याला काही पण म्हणू शकतो. कशी क्लॅरिटी आहे पहा याच्यामध्ये. सूर्याच्या घरी अंधार व उजेड नाही, म्हणजे सूर्याच्या घरी अंधार व उजेड ही कल्पना सुद्धा नाही, तशी त्याच्या ठिकाणी सुखदुःखाची कल्पनाच नाही. तो सुखदुःखांच्या पलीकडे. तर ह्याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं असेल तर करू शकतो आपण ह्या श्लोकाबद्दल. एनी थॉट्स यू हॅव? बोला. हे तर मी असं काही राहतच नाही. त्यामुळं अद्वैत मध्ये तो वर्तमान असल्यामुळं त्याला तो
एखादा दोर जळलाय आणि जळल्याला दोराला फक्त आकार असतोय, पण त्या जळलेल्या दोराला कोणाला बांधता येत नाही. तशी अवस्था असते ती. त्यामुळं त्याला स्तुती, निंदा, बाकीच्या गोष्टी काही समजतच नाही. द्वैतात नसतो तर असतो अद्वैतात. त्यामुळं हा फक्त फरक आपल्याला जाणवतो आणि आपण द्वैतात आहोत. करेक्ट. तर आपण समजा या स्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत राहिलो, केव्हा तरी ती स्थिती येईल. म्हणजे कसं आहे, की आता समजा आपल्याला इथून उठून आणि एखाद्या जागी जायचंय. समजा मी आत्ता पुण्याला आहे आणि मला इथून मुंबईला जायचंय. तर मी इथून निघायला पाहिजे आणि मुंबईच्या दिशेने आगेकूच करायला पाहिजे. जसं जाऊ तसं. म्हणजे आपण आगगाडीने जाऊ म्हणा किंवा मोटारीने जाऊ म्हणा किंवा विमानाने जाऊ किंवा सायकलवर जाऊ किंवा पायी जाऊ. आपण जर त्या दिशेने वाटचाल करत राहिलो, तर एक वेळ अशी येईल, की जेव्हा मुंबई आपल्यासमोर येऊन उभी राहील, नाही का? बरोबर आहे. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या बरोबर आहे. म्हणून तरी साधना अवस्थेचं करतात. एक फार डिस्टर्बन्स येतो आपल्याकडनं. बरोबर ऐकू येत नाही. माझं बोलणं सगळ्यांना ऐकू येतं ना व्यवस्थित? आय थिंक इट्स ओके राईट? तर गुणातीताची जी अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे ध्येय आपलं असं समजून आपण जर त्या दिशेने वाटचाल केली आणि वाटचाल आपल्याला अनेक प्रकारे करता येऊ शकते. तर जी युक्ती आपल्याला जास्त सोयीची वाटेल किंवा जो मार्ग आपल्याला जास्त सोयीचा वाटेल, तो मार्ग आपण आपल्या हाताशी धरून आणि त्या दिशेने वाटचाल करायची. म्हणजे जर तुमच्याजवळ काही संसाधन नसेल, वाहन नसेल, तर तुम्ही पायी सुरू करा. केव्हा तरी पोचाल. तुमच्याकडे संसाधनं असली, तुमच्याकडे पैसा असला, तर तुम्ही विमानाने पण जाऊ शकता, पुण्याहून मुंबईला. तुमच्याकडे कमी पैसा असेल, तर तुम्ही मोटारीने जाऊ शकता, टॅक्सीने जाऊ शकता. आणि जर त्याच्यापेक्षाही कमी पैसा असेल, तर आपण आगगाडीने जाऊ शकतो. अजिबात पैसा नसला, तर पायी जाऊ शकतो. पण जाणं महत्त्वाचं आहे. तर लेट्स गो टू द नेक्स्ट श्लोक. मानापमानयोस्तुल्यः तुल्यो मित्रपरिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. मान आणि अपमान समान मानणारा, मित्र आणि शत्रू दोन्ही समान अशी बुद्धी ठेवणारा, प्रकृती सर्व करते अशा बोधावर आल्यामुळे बऱ्या वाईट सर्व कर्मांचा आरंभ न करणं हे ज्याचं शील असा जो असतो त्याला गुणातीत म्हणतात. ईश्वर म्हणोनी पूजिला, का चोरू म्हणोनी गांजिला, वृषगजी वेढीला केला रावो. तो ईश्वर आहे या बुद्धीने त्याची पूजा केली, अथवा तो चोर आहे म्हणून त्याला छळलं. तो बैल आणि हत्ती यांनी वेढला गेला किंवा त्याला राजा केला गेला, तरी सुद्धा तो सारखाच असणार आहे. का सुहृद पासी आले, अथवा वैरी वरपडे झाले, परी नेणे राती पाहले तेज जेवी. अथवा मित्र जवळ आले अथवा शत्रू अंगावर प्राप्त झाले, तरी पण ज्याप्रमाणे सूर्य हा रात्र किंवा उजाडलं असं जाणत नाही, त्याप्रमाणे तो ते जाणत नाही. साही ऋतू येता आकाशे, डिंपजेची ना जैसे, तेवी वैषम्य मानसे जाणी जेना. आकाशाच्या पोटात जरी 6 ऋतू येतात, तरी आकाश त्यांच्याकडून लिप्त होत नाही. जसं त्यांच्याकडून लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे तो मनाने भेदभाव जाणत नाही. आणि कही एक उपाही आचारू तयाच्या ठाई, तरी व्यापारासी नाही झाले दिसे. आणखी एक आचार त्याच्या ठिकाणी आहे पहा. तो कुठला आचार आहे? तो हाच, की त्याच्या ठिकाणी कर्ममात्राचा अभाव झालेला दिसतो. कर्ममात्राचा अभाव झालेला दिसतो याचा अर्थ कर्म घडत नाही असा नाही. कर्म अवश्य घडतं. कर्म घडताना दिसतं सुद्धा, परंतु त्याच्या मनामध्ये कर्ता भाव नसतो. हे महत्वाचं आहे. आपल्याला कर्माचा जो सिद्धांत सांगितला होता भगवंतानी दुसऱ्या अध्यायामध्ये, काय सांगितलं होतं, की तू अकर्मणी अवस्थेसोबत सुद्धा आसक्ती ठेवू नकोस किंवा संग धरू नकोस.
माते संगा असतो अकर्मणी. अकर्मणी अवस्थेचा संग तू करू नकोस. कर्म करत राहा, परंतु कर्ता भाव ठेवू नकोस. त्यामुळे तो स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलीही गोष्ट करणार नाही. तो जे काही करेल तो समाजाच्या कल्याणासाठीच करेल. सर्वारंभा उटकले, प्रवृत्तीचे तेथ मावळले, जळती गा कर्मफळे ते तो आगी. सर्व आरंभांना त्याच्या ठिकाणी उच्चाटन झालेलं असतं. म्हणजे संसाराची त्याच्या ठिकाणी वार्ताही नसते. अथवा ज्या अग्नीत कर्मफळे जळतात तो अग्नी तो गुणातीत पुरुष आहे. ज्या अग्नीत कर्मफळे जळतात तो अग्नी, ज्या अग्नीत कर्मफळे जळतात, कुठल्या अग्नीमध्ये कर्मफळ जळतील? तो ज्ञानाचा अग्नी आहे. ज्ञानाचा अग्नी म्हणजे हे कळलंय की कर्म आणि कर्मफळ या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या सापेक्ष जगतामध्ये, आणि जर मी कर्ताभाव ठेवला तरच कर्म आणि कर्मफळ मला लागू पडणार आहे. पण जर कर्ताभाव नसला किंवा भक्तीत राहून आणि सगळी कर्म जर ईश्वराला अर्पण केली तरी सुद्धा कर्म आणि कर्मफळ हे दोन्ही चिकटत नाही. अशा प्रकारे राहणं प्रत्येक साधकासाठी फार उपयुक्त आहे. दृष्टा दृष्टाचेनी नावे, भावोची जीवी नुगवे, सेवी जे का स्वभावे पैठे होय. आपल्याला इहलोकीचं अथवा इहलोकीचे किंवा परलोकीचे भोग मिळावेत अशी इच्छाच त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होत नाही. प्रारब्धाने जे सहज प्राप्त होईल त्याचं सेवन करून तो असतो. सुखे नाशिणे पाषाणुका जेणे माने, तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे. ज्याप्रमाणे दगड सुखावत नाही आणि दुःखही पावत नाही, त्याचप्रमाणे त्याच्या मनाने त्याग म्हणजे अमुक एक कर्म करायचं नाही आणि स्वीकार म्हणजे अमुक एक कर्म करायचं, ह्या दोन्ही गोष्टी टाकलेल्या असतात. म्हणजे कसं आहे बघा की जर एखादी गोष्ट आपल्याला करावी लागली प्रारब्धानुसार, तर ती गोष्ट आपण आवडत नसली तरी सुद्धा आपण करून मोकळं होऊ. आणि समजा एखादी गोष्ट आवडत असली करायला, तर मुद्दाम ती करायला म्हणून जाणार नाही किंवा त्याच्यामध्ये आसक्ती असणार नाही. तर प्रारब्धानुसार जे काही येत असतं आपल्याकडे ते आपण तटस्थ वृत्तीने करावं, कर्तव्य समजून करावं, आणि त्यातून जे काही फळ मिळेल ते फळ भगवंताच्या कृपेमुळे मिळालेलं आहे. ठीक आहे, आपला प्रयत्न आहे वगैरे सगळं ठीक आहे, परंतु भगवंताची कृपा जर नसेल तर आपण जे काही कर्म करू त्याला फळ लागणारच नाही. कितीतरी वेळा असं होतं ना, आपल्याला सगळ्यांना अनुभव असेल हा, की आपण खूप प्रयत्न करतो परंतु अपेक्षित तसं फळ आपल्याला मिळत नाही. तर ह्याचा अर्थ हा आहे की भगवंताची ते फळ आपल्याला मिळावं अशी इच्छा नव्हती. सो द युनिवर्स डिड नॉट विल that I should get that particular result. That's why it did not happen. आता किती हा विस्तारू, जाणे ऐसा आचारू, जया ते तोची साचारू गुणाती तू. आता या बोलण्याचा विस्तार कोणी कसा करावा, ह्या बोलण्याचा कोणी विस्तार करावा. ज्या पुरुषाचं असं आचरण असेल तोच खरोखर गुणातीत आहे असं समज. गुणाते अतिक्रमणे घडे उपाये जेणे, तो आता ऐक म्हणे श्रीकृष्ण नाथू. ज्या उपायांनी गुणांचं उल्लंघन करता येतं तो प्रकार आता ऐक असं श्रीकृष्ण म्हणाले. आता ह्या श्लोकाबद्दल 25व्या श्लोकाबद्दल कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. एनी कॉमेंट्स और क्वेश्चन्स यू हॅव. आता आपण 26वा श्लोक घेऊ आणि मग सगळ्यांचंच एकत्र चिंतन करू. लेट मी गो टू द नेक्स्ट वन. मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते, सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. अव्यभिचारी म्हणजे अभेद भक्तियोगाने जो माझी उपासना करतो तो या गुणांच्या पूर्णपणे पलीकडे जाऊन त्याला ब्रह्मत्व प्राप्त होण्याची योग्यता येते. आता आपण जसं बोललो तसं जर
ज्ञानमार्गामध्ये आपल्याला कठीण वाटत असेल, ज्ञानमार्ग कठीण आहेच, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि त्यानुसार आचरण करणं, ह्या सगळ्या गोष्टी कठीण आहेत. पण भक्तिमार्ग त्या मानाने सोपा आहे. भक्तीसाठी तुम्हाला खूप जास्त अभ्यास करायची पण गरज नाही आणि खूप जास्त डोकं पण खपवायची गरज नाही. काही बोललात का आपण कोणी? हा दादा, हा बोला. इथं गुणातीत गुणातीत माणसाची लक्षणं सांगितली. म्हणजे असं असेल तर तो गुणातीत आहे असं समजून झालं. आता ही गोष्ट जी गुणात अडकलेली आहेत त्यांना गुणातीत माणूस समजणार कसा? म्हणजे की 5 लोक झोपलेली आहेत आणि एक जागा आहे. तर झोपलेला माणूस जागा आहे कसं सांग, कोण जागा आहे कसं सांगणार? त्याला जागच व्हायला लागते. त्यामुळे गुणातीत करेक्ट. माणसाला गुणातीत माणूस समजू शकतो खरंय. असं मला वाटतं. दॅट इज सो ब्युटिफुल. म्हणजे खूपच सुंदर सांगितलं आपण. हे उदाहरण पण खूप सुंदर आहे, की समजा एखादी व्यक्ती जागी असेल, तर ती व्यक्ती जागी आहे हे जी व्यक्ती झोपलेली आहे त्याला कसं कळेल? जी व्यक्ती झोपलेली आहे त्याला कोण जागा आहे कळणारच नाही. त्यामुळे जर ती व्यक्ती जागी झाली तरच तिला दुसरी कोण व्यक्ती जागी झाली हे ते कळेल. फार उत्तम. ऑलमोस्ट म्हणजे मला खूप चांगलं वाटलं हे ऐकून. दॅट्स अ नाईस एक्झाम्पल. लेट्स शेअर द स्क्रीन अगेन. तरी व्यभिचाररहित चित्ते भक्तियोगे माते सेवितो गुणाते जाकळू शके. तर माझ्या वाचून दुसरीकडे कुठेही मन गुंतू न देता भजनरूप मार्गाच्या द्वारा जो माझी उपासना करतो तो गुणांना ताब्यात ठेवू शकतो. सो इफ यू डू भक्ती देन यू कॅन कीप द गुण अंडर चेक. तरी कोण मी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती हे आघवीची निवृत्ती होवावी लागे. तर मी कोण आहे, भक्ती ती कशी असते आणि एकनिष्ठतेचं स्पष्ट स्वरूप काय, हा सर्व निर्णय झाला पाहिजे. आता इथे सुद्धा भक्ती जरी सांगितली तरी सुद्धा मी कोण आहे आणि ती भक्ती कशी असते आणि एकनिष्ठतेचं स्पष्ट स्वरूप काय, हा सर्व निर्णय झाला पाहिजे. आता अर्थात मी कोण आहे म्हणजे कृष्ण स्वतः म्हणतो स्वतःबद्दल की मी कोण आहे याचा निर्णय झाला पाहिजे ना. सो हू इज द परमात्मा? वी नीड टू मेक शुअर वी अंडरस्टँड दॅट. तरी पार्था परी ऐसा मी तव येथ ऐसा रत्नी किळावो जैसा रत्नगची कीतो. ह्या विश्वात मी कोण आहे हे तुला सांगतो. तर अर्जुना ऐक, मी तर या विश्वात असा आहे की ज्याप्रमाणे रत्नाच्या ठिकाणी असलेलं तेज रत्नच आहे. रत्न आणि रत्नाचं तेज ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. का द्रवपणाची नीर अवकाशाची अंबर गोडी तेची साखर आन नाही. अथवा ओलेपणाच जसं पाणी आहे किंवा पोकळीच आकाश आहे किंवा गोडी तीच साखर आहे तशी वेगळी नाही आहे. वनितेची ज्वाळ दळाची नाव कमळ रुख तेची डाळ फळाधिक. अग्नी तोच जसं जाळ आहे, पाकळ्यांचेच नाव जसं कमळ आहे, वृक्ष तोच जसं फांद्या फळ वगैरे आहेत. अगा हिमजे आकर्षले तेची हिमवंत जेवी झाले नाना दूध मुराले तेची दही. अर्जुना, बर्फ जे एकत्र गोठून झालं तेच जसं हिमालय पर्वत होय किंवा विरजलेलं दूध तेच जसं दही असतं. तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आघवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. त्याप्रमाणे विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे. पहा, चंद्रबिंब जसं सोलावं लागत नाही, म्हणजे चंद्र पाहणं असल्यास चंद्राच्या कला वेगळ्या वेगळ्या कराव्या लागत नाहीत. हे सगळं विश्व जे आहे ईश्वरच आहे. ह्याला आपण जग म्हणतो, पण ती आपली चूक आहे, ईश्वराची चूक नाही ती. सो दिस होल वर्ल्ड इज डिव्हाइन अँड वी कॉल इट द वर्ल्ड. इट्स डिव्हिनिटी मॅनिफेस्टेड. घृताचे थिजलेपण न मोडिता घृतची जाण का नाटिता काकण सोनेची ते. तुपाचा घट्टपणा न मोडणं ते जसं तुपच आहे किंवा सोन्याचं कडं हे आटवलं नसताना देखील ते सोनंच आहे ना. आपण त्याला कडं म्हणतो परंतु ते आहे सोनच. न उकलिता पटू तंतूची असे स्पष्टू न विरविता घटू मृत्तिका जेवी. वस्त्राचे धागे न उकलता ते वस्त्रच
जसं उघड दोराच आहे, किंवा मातीची घागर न विरघळवता जशी ती घागर मातीच आहे. मातीलाच आपण घागर म्हणतो आणि धाग्यालाच आपण वस्त्र म्हणतो. एका विशिष्ट प्रकारे सगळे जर ते धागे एकत्र आले, तर त्याला आपण वस्त्र म्हणतो. एखाद्या विशिष्ट आकारामध्ये जर ती माती असली, तर तिला आपण घागर म्हणतो. म्हणून विश्वपण जावे, मग ते माते घेयावे, तैसा नव्हे आघवे, सकटची मी. म्हणून विश्व पण काढून टाकावं, म्हणजे विश्वाचा निराश करावा आणि मग मला घ्यावा, तसा मी नाही. तर विश्वासकट सर्व मीच आहे. ऐसे निमा ते जाणिजे, ते अव्यभिचारी भक्ती म्हणिजे, येथ भेदू काही देखिजे, तरी व्यभिचारू तो. अशा प्रकारे मला जाणणं ती अव्यभिचारी भक्ती आहे. अव्यभिचारी भक्ती असं म्हणतात. इथे ह्या विश्वात आणि माझ्यात काही भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो. या कारणे भेदाते सांडूनी अभेदे चित्ते, आपण या सकट माते जाणावे गा. या कारणास्तव अर्जुना, भेदाला टाकून अभेद अशा चित्ताने आपल्या सकट, म्हणजे आपल्याला माझ्यापेक्षा वेगळं न मानून मला जाणावं. पार्था सोनयाची टीका, सोनयासी लागली देखा, तैसे आपण पे आणिका, मानावे ना. अर्जुना, सोन्याचीच टिकली जशी सोन्यावर बसवलेली असते, पहा त्याप्रमाणे आपल्याला माझ्याहून वेगळं मानून नये. डोंट कन्सिडर युअरसेल्फ टू बी अपार्ट फ्रॉम मी. तेजाचा तेजोनी निघाला, परी तेजीची असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोधू होवावा. किरण हे तेजोमय असतं आणि तेजापासून झालेलं असतं. ते तेजालाच लागलेलं असतं. त्या किरणांसारखा चांगला बोध असावा, म्हणजे तू आपल्याला माझ्याहून भिन्न समजू नकोच. पै परमाणू भूतळी, हिमकणू हिमाचळी, मज माझी न्याहाळी अहम तैसे. पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू जसा पृथ्वीरूपच आहे, अथवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा बर्फाच्या पर्वत रूपच आहे, त्याप्रमाणे तू आपला मीपणा माझ्या ठिकाणी पहा. दिस इज ऑलमोस्ट लाईक विशिष्ट अद्वैत, राईट? सो वी आर ऑल स्मॉल पार्ट्स ऑफ द होल. आपण सगळे नारायणाचा अंश आहोत. हो का तरंगू लहानू, परी सिंधूसी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी मी आणू नोहे चिगा. समुद्रावरची लाट जरी लहान असली तरी ती समुद्राहून वेगळी नाही आहे. तसा मी ईश्वराच्या ठिकाणी दुसरा, म्हणजे ईश्वराहून वेगळा खरोखरच नाही. ऐसे निबा समरसे, दृष्टी जे उल्हासे, ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो. बा अर्जुना, अशा ऐक्याने जेव्हा दृष्टी विकसित होते, तेव्हा त्याला आम्ही भक्ती असं म्हणतो. आणि ज्ञानाचे सांगावे, येची दृष्टी नावे, योगाचेही आघवे सर्वस्व हे. हीच दृष्टी म्हणजे ज्ञानाचा चांगलेपणा होय, आणि योगाचं सर्वसार हेच आहे. सिंधू आणि जळधरा, माझी लागली अखंडधारा, तैसी वृत्ती वीरा प्रवर्तेते. मेघ आणि समुद्र यांच्यामध्ये जशी अखंड जलधारा लागलेली असते, अर्जुना, त्याचप्रमाणे त्या पुरुषाची वृत्ती वाहत असते. म्हणजे जिथून वृत्ती उत्पन्न होते तेही ब्रह्म, आणि ज्याला विषय करते तेही ब्रह्म, आणि वृत्तीही ब्रह्म, अशी त्याचीही त्रिपुटी एक ब्रह्मरूप असते. का कुहेसी आकाशा, तोंडी सांदा नाही तैसा, तो परमपुरुषी तैसा एकवटे गा. अथवा आडाच्या तोंडी असलेल्या आकाशाचा महाकाशाची जोड दिलेला नाहीये. तर जसं आडातलं आकाश हे महाकाशाशी नेहमी मिळालेलंच असतं, त्याप्रमाणे अर्जुना, परमरसाशी म्हणजे परब्रह्माशी तो ऐक्याला पावतो. आड म्हणजे विहीर, राईट? तर त्या विहिरीच्या सरफेसवर, जिथे विहीर आपण खणतो जमिनीत, त्या लेवलला तिथे जे आकाश आहे, ते वरचं जे आकाश आहे, हे दोन आकाश वेगळे आहेत का? इज देअर एनी डिस्कनेक्ट बिटवीन दोज टू? ते सगळं आकाश सारखंच आहे. ते पण आकाश सारखंच आहे. त्या विहिरीच्या सरफेसवर जे आहे ते पण आकाशच आहे, आणि त्याच्या खालती विहिरीच्या आतमध्ये ते पण आकाशच आहे. ती सगळीच्या सगळी विहीरच आकाशात आहे.
आकाशात विहीर, आकाश विहिरीमध्ये नाही आहे, विहीर आकाशात आहे. प्रतिबिंबोनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी, ते सोहमवृत्ती बिंबवरी प्रभेची सॉरी ते सोहमवृत्ती अवधारी तैसी होय. प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत जसा प्रभेचा एकसारखा सरळपणा असतो, तशी ती सोहमवृत्ती आहे असं समज. तर आता समजा तुम्ही बघा की माझ्या मागे हे सूर्याचं चित्र आहे ना, तर सूर्यापासून जे किरण निघतात, जे आपल्यापर्यंत येतात, ते मध्ये कुठे काही मोडले जातात का? तो जो अखंडपणा आहे सूर्यापासून ते आपल्यापर्यंतचा, तसा जो अखंडपणा सरळ असतो, तशी ही सोहमवृत्ती आहे असं समज. प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत जसा प्रभेचा एकसारखेपणा सरळ असतो. म्हणजे हे अर्थात सूर्याचं उदाहरण मी तुम्हाला अगदी ॲक्युरेट नाही दिलं, परंतु समजा आरशात आपण आपला स्वतः चेहरा बघितला, तर त्या चेहऱ्यापासून ते आपल्या ओरिजिनल चेहऱ्यापर्यंत तुम्ही इमॅजिन करा की रेघ आहे. ती सोहमवृत्ती आहे. तर आपण जर स्वतःकडे लक्ष दिलं, so we focus our attention on our own true self rather than focusing our attention on the outside world. That is सोहमवृत्ती. ऐसेनी मग परस्परे ते सोहमवृत्ती जय अवतरे, ते तियेही सकट सरे अपैसया. याप्रमाणे जीव आणि ब्रह्म या दोन्हींमध्ये म्हणजे जीवाच्या ठिकाणी जेव्हा सोहमवृत्ती ते मी ब्रह्म अशी वृत्ती प्रगट होते, तेव्हा ती सोहमवृत्ती सुद्धा आपोआप सहते. म्हणजे अल्टिमेटली ते पण नाहीस होईल. म्हणजे मी ब्रह्म आहे किंवा अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती देखील नाहीशी होईल. फक्त अनुभूती राहील. ओनली एक्सपिरियन्स विल रिमेन. Experience will be without any experiencer. The experiencer will disappear. जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा, विराले या विरवावा हेही ठाके. अर्जुना, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रामध्ये विरघळल्यानंतर तो मिठाचा खडा विरघळावा हेही थांबतं, नाहीसं होत. सो तिथे आता खडा उरलाच नाही ना. इट हॅज डिझॉल्व्ड कम्प्लिटली. नातरी जाळवणी तृण वनिही विझे आपण, तैसे भेदू नाशुनी जाण ज्ञानही पुरे. अथवा गवत जाळून जसा अग्नी आपण विसतो, त्याप्रमाणे भेदाचा नाश करून ज्ञान राहत नाही. भेदाचा नाश केल्यानंतर ज्याला हे ज्ञान झालं की इथे भेद नाही आहे, तो उरेल का? तो पण त्याच्यामध्ये विरघळून जाईल ना. देर विल बी नो सेन्स ऑफ सेपरेटनेस. देर विल बी नो सेन्स ऑफ इगो ॲट ऑल. माझे पैलपण जाये, भक्त हे ऐलपण ठाये, अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे. मी मायेच्या पलीकडे आहे आणि भक्त मायेच्या अलीकडे आहे, असा माझ्यात आणि भक्तात असलेला पलीकडेपणा आणि अलीकडेपणा हा नाहीसा होतो. म्हणजे माया पूर्णपणे नाहीशी होते, मायेचा पडदा पूर्णपणे नाहीसा होतो आणि माझ्यात आणि भक्तांमध्ये जे अनादि ऐक्य आहे तेच प्रगट होतं. आता गुणाते तो किरीटी, जिणे या नवती गोष्टी, जे एकपणा ही मिठी पडो सरली. अर्जुना, आता तो गुणाला जिंकतो ही भाषाच राहत नाही, कारण की आता याचा एकपणाही सरला. किंबहुना ऐसी दशा, ते ब्रह्मत्व गा सुंदशा सुदंशा, हे तो पावे जो ऐसा माते भजे. फार काय सांगावं, अशा प्रकारची जी अवस्था ते जे मर्मज्ञ अर्जुना ब्रह्मत्व होते. वर सांगितल्याप्रमाणे जो अव्यभिचारित्वाने मला भजतो त्याला ते प्राप्त होतं. उडती ही लिंगी भक्तू जो माझा जगी, हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता. शिवाय आणखी या लक्षणांनी युक्त असा जो ह्या जगात माझा भक्त आहे, त्याच्याकरता ब्रह्मता पतिव्रता आहे. ब्रह्मता विल बी हिज पतिव्रता. जैसे गंगेचे निवोघे, डळमळीत जळ जे निघे, सिंधुपद तया जोगे आन नाही. ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहाने खळखळ वाहणारं पाणी जे निघतं, त्याला समुद्राचं स्थान अवश्य मिळतंच, याच्यात काही शंकाच नाही आणि याच्यात अन्यथा काहीच नाही. तैसा ज्ञानाची आदिठी, जो माते सेवी किरीटी, तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी चूडा रत्न.
अर्जुना, त्याप्रमाणे ज्ञानाच्या दृष्टीने जो माझं सेवन करतो, तो ब्रह्मस्थितीच्या मुकुटात अग्रभागी असणारा रत्न म्हणजे मुकुटमणी होतो स्वतःच. यया ब्रह्मत्वासीची पार्था, सायुज्य ऐसी व्यवस्था, याची नावे चौथा पुरुषार्थ हा. अर्जुना, ह्या ब्रह्मत्वाला समजण्या ह्या ब्रह्मत्वाला सायुज्य असं म्हणतात आणि चौथा पुरुषार्थ हे ह्यालाच नाव आहे. परी माझे आधारण, परी माझे आराधन, ब्रह्मत्वी होय सोपान, एथ मी हन साधन गमेन हो. परंतु माझी म्हणजे श्रीकृष्णाची भक्ती ही ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी पोचण्याचं साधन आहे. म्हणून ब्रह्मत्वी पोचण्याचं मी म्हणजे कृष्ण साधन आहे असं कदाचित तुला वाटेल. तरी जणी ऐसे तुझ्या चित्ती पैसे, पै ब्रह्म आन नसे मी वाचुनी. तर अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल, तर ती येऊ देऊ नकोस. अरे, माझ्या वाचून ब्रह्म दुसरं नाहीच आहे. त्याच्यानंतर आपल्याला 27वा एक श्लोक आहे, तो बघायचा आज की नंतर बघू आपण. शेवटचा एक श्लोक आहे, तो नंतर बघू. नंतर विनोबांचं जे प्रवचनांचं पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये 14व्या अध्यायाच्या शेवटी खूप सुंदर पॅराग्राफ म्हणजे पॅसेज आहे, तो मी वाचीन पुढच्या वेळेस. आत्ता आपण इथेच थांबूया. याच्याबद्दल जर कोणाला काही चिंतन असेल तर तुम्ही बोलू शकता. या आत्ता आपण जे श्लोक घेतले ना, 23, 24, 25, 26, इफ यू हॅव एनी थॉट्स ऑन दॅट, 1-2 मिनिट आपण घेऊ शकतो, नाही तर मग पुढच्या वेळेस बघू. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.